कृष्ण हरे हरे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत शिरोमणी सावता महाराज की जय. आज या वेलेकर परिवारातील एक ज्येष्ठ पितामह यांचा हा आजचा शेवटचा निरोप देण्याचा कार्यक्रम आणि त्या निमित्तानं पिंडदान, अन्नदान आणि पूजापाठ याबरोबर ठेवलेली प्रवचन सेवा. संत परंपरेमध्ये ज्यांनी कर्मातून कर्मातून परमार्थ कसा करावा हे जगाला शिकवलं असे आमचे सावता माळी सावता महाराज यांना परमार्थाची बाजू स्वतंत्र व्यवस्थेमध्ये करण्यापेक्षा आपल्या दैनंदिन कामकाजातच भक्ती आणि हरिनाम घेण्याची प्रथा पुढे नेण्याची संकल्पना मांडली. ज्या कामात आपण आहोत त्या कामातच राम आहे हे सांगणारा एकमेव संत जगात होऊन गेला तो म्हणजे सावता माळी. आणि त्यांच्या विचारातून आपण परमार्थ जर समजून घेतला तर आपल्याला परमार्थ करण्यासाठी 10 दिवस 20 दिवस महिनाभर घर सोडून जाण्याची, काम सोडून जाण्याची, उद्योगधंदे बुडवायची गरज लागणार नाही. हे ज्याला समजलं त्याने समजून घेण्यासाठी आज निवडलेला अभंग संत शिरोमणी तुकाराम आपल्या सावता महाराजांच्या गाथेतील एक अभंग की ज्यामध्ये त्यांनी आपलं काम आणि त्या कामात झालेला आपला परमार्थ यावर चिंतन मांडताना सांगितलं. आमची माळ्याची जात शेत लावू बागायत, आम हाती मोठनाळा पाणी जाते फुलवाडा, शांती शेवंती फुलली प्रेमे जाई जुई व्याली, सावता म्हणे केला मळा विठ्ठल देखियाला डोळा. आता आपण सगळे विठ्ठल पाहायला आतुर झालेलो आहोत ना. आपल्याला वाटतं की विठ्ठल कवा भेटायचं आणि कवा मुखदर्शन होईल, कवा वारी लागेल, कधी माझं डोकं ठेवू दे चरणावरी माथा, पाहिनी श्रीमुख देईनी आलिंगण जेने लिंबलो न उतरेन. आपलं डोकं एकदा का त्या पांडुरंगाच्या पायावर ठेवलं आपण काय करतो, स्वतःला धन्य समजतो. मग हेच पांडुरंगाचं रूप जर स्वतः आपल्या घरी आलं आणि आपल्याला विठ्ठलाचं दर्शन आपल्या मळ्यात झालं तर त्याच्यासारखा भाग्यवान कोणता भक्त असू शकतो. जगात अनेक संत परंपरेमध्ये होऊन गेले की जे हेलपाटे मारू 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 पंढरपूरला जाऊन थकले पण त्यांना विठ्ठलाचं दर्शन झालं नाही. पण जगात एकमेव संत असा आहे की जो कधी वारीला गेला नाही, जो कधी पंढरपूरचं दर्शन त्याने घेतलं नाही, त्याने भक्ती केली आणि त्याच्या भक्तीचं फळ काय आलं, पांडुरंगाला त्याच्या घरी यावं लागलं, त्याला दर्शन द्यावं लागलं. ही महानता ज्या संतांमध्ये आहे त्यांचं नाव सावता आहे. आणि त्यांचा हा अभंग आहे की ज्या अभंगामध्ये त्यांनी तुम्हाला तुमचं कर्म श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. काय सांगतात महाराज, आमची माळ्याची जात. आता आज आपण समाजाचं जे चित्र पाहतो, सामाजिक चित्र, या चित्रामध्ये हे प्रदर्शन विभस्त प्रदर्शन झालेलं आहे. जात ही दुश्मनीची परंपरा वाढत चाललेली आहे. जात ही एकमेकाच्या दुश्मनीचं कारण होत चाललेलं आहे. जात ही दुश्मनीसाठी नसते, जात ही तुमच्या मध्ये असणारं गुणकौशल्य समाजाच्या कल्याणासाठी वापरणारी परंपरा म्हणजे जात आहे. आणि जातीचं अजून एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. तिला जात का म्हणतात, कारण जी कधी जात नाही, कधीच जात नाही. काय धर्म जाईल, धर्म बदलतील लोक, काही होईल, पण जात कधी जात नाही. म्हणून आपण म्हणतो कशावर गेला, कशावर गेला, जातीवर गेला. हे जात शब्द असा आहे की जो कधीही कुणाच्याही गुणधर्मात कधी बदल करत नाही. मग आता प्रत्येक जातीचे काही गुणधर्म आहेत, प्रत्येक जातीची काही वैशिष्ट्य आहेत आणि प्रत्येक जातीची काही परंपरा आहे. यावर थोडा अभ्यास करण्याची गरज आहे ना. कारण आपण आज पाहतो समाजामध्ये जिकडे तिकडे यावरती वादंग उठलेला आहे.
माहीत नाही, शेंडा माहीत नाही, बुडोका माहीत नाही, मध्ये धरलं म्हणजे असं असं तसं तसं. या चित्राचं प्रदर्शन या समाजाला घातक आहे. गुन्ह्या गोविंदाने नांदणारा समाज त्याच वेळेस नांदेल की प्रत्येकाने व्यवस्थेमध्ये समाजाच्या कल्याणासाठी आपला हातभार लावला पाहिजे. दवाखान्यामध्ये डॉक्टर जेवढा महत्वाचा आहे ना, तेवढीच नर्सही महत्वाची असते. डॉक्टरला हुशार नर्स अडाणी असेल तर तुमचा घोटाळा होईल ना. जेवढी नर्स महत्वाची ना, तेवढा झाडूवाला महत्वाची. सारी घाण दवाखान्याला असायची, डॉक्टरने औषध भारी वापरायची, त्या घाणीतून रोग व्हायचा. म्हणजे जितकी स्वच्छता महत्वाची आहे, तितकी शुश्रूषा महत्वाची आहे, तितकाच हुशारी महत्वाची आहे, तितकीच औषधं महत्वाची आहेत आणि तितकाच पेशंटही महत्वाचा आहे. नाही डॉक्टरने सांगायचं गोळ्या खा आणि यांनी ठेवायचं औषध म्हणायचं गुन्हाचे आहे ना डॉक्टर साहेब, त्याला बुद्धी लागते ना. म्हणजे या जगात सगळ्या गोष्टी एकमेकाला गुंतलेल्या आहेत. 18 पगड जातीचा हा समाज जेव्हा आपण बोलतो, 12 बलुत्यांचा आणि 18 पगड जातीचा. आता त्याच्यातला घोटाळा सांगतो बरं का तुम्हाला. बलुत आणि पगड जातीमध्ये फरक काय? सगळेच 18 पगड जाती बलुत्यात परिवर्तित नाही. माळ्याचं बलुत नसतं बघा बरं का. आता हे परत एकदा विचार करून ऐका बरं का. माळ बलुत मध्ये नाहीच. माळ हा एक जातीचा व्यवस्थेचा सगळ्यात मोठा भाग आहे. काय भाग आहे? माऊली या सावता महाराजांच्या अभंगामध्ये सांगतात, आमची माळीयाची जात शेत लावू बागायत. बागायतदार, बागायत क्षेत्र. बागायत क्षेत्र म्हणजे ज्याला विहीर पाणी, नळ पाणी, मोटाचं पाणी किंवा ज्याच्या काही स्रोताने पाणी देता येईल अशी शेती करणारा म्हणजे माळी. माळी ही व्यवस्थेमधली कर्मानुसार आलेली झाड आहे. म्हणजे एखाद्या महापालिकेत माळ्याची भरती आहे म्हणजे काय सगळे जातीने माळी पाहिजेत का? नाही. ज्यांना ज्यांना माळी काम जमतं त्यांना माळी म्हणून घेतलं. मिलिटरीमध्ये सुद्धा माळ्याची भरती आहे, मिलिटरीमध्ये सुद्धा न्हाव्याची भरती आहे, मिलिटरीमध्ये सुद्धा बामणाची भरती आहे, मिलिटरीमध्ये सुद्धा सगळ्याची भरती आहे. मग मिलिटरीमध्ये जातीने लागतो का तो? कामाने. काम पाहिलं जातं व त्याला काम करता येतं का? जे काम ज्याला करता येईल त्या कामातून त्याचं नाव ठेवलं गेलं. आणि माळ्याचं नाव मराठीपेक्षा इंग्लिशमध्ये किती नाजूक आणि प्रभावी आहे बघा. याला गार्डियन म्हणतात. गार्डनर म्हणजे गार्डन म्हणजे बगीचा, आणि बगीचाची देखरेख करणारा म्हणजे कोण? माळे. म्हणजे बघा बगीचा हा स्वर्गातील एक मोठा सुंदर असा उपक्रम आहे. बगीचा म्हणजे सुंदर प्रसन्न चित्र, सुवासिक वास येणारा, झाडातून निर्माण होणाऱ्या सुगंधातून आमचं मन मोहित करणारा, प्रसन्न करणारा हा जो व्यवस्थेचा भाग आहे त्याला आपण म्हणतो बगीचा. बगीचा म्हणतो, बाग म्हणतो, बाग. शहरामध्ये हे सिमेंटचे जंगल वाढत चालल्यापासून शहरामधला कायदा बदलला. प्रत्येक शहरामध्ये 10-5 बगीचे पाहिजे, म्हणजे बाग पाहिजे. का? किंवा हे सिमेंटमध्ये राहून माणसं कटाळले, मग थोडं डोळ्याला मनाला प्रसन्न करणारा बगीचा पाहिजे. मग इकडे एक उद्यान, तिकडे एक उद्यान, तिकडे एक उद्यान, असे उद्यानं काढले. का बरं उद्यानं काढले? कारण तिथे माणसाचं मन प्रसन्न राहतं. माणूस किती तणावात असला आणि किती टेन्शन असलं, किती दुःख असेल, तर बगीच्यात गेल्यानंतर आपल्याला थोडासा का होईना मनाला आल्हाद वाटतो, प्रसन्न वाटतं. म्हणून तर इथं आपल्या या नेप्तीच्या अमरधाममध्ये आता बगीचा फुलवलेला आहे. इथे पहिले झाडांची संख्या वाढवली, फुलांची संख्या वाढवली. आता उरलेला भाग जिथं गबाळ उगत ना तिथे साफसूफ करीत चला. कारण आपण जेव्हा इथे येतो तेव्हा इथल्या दुःखात निवारण करण्याचा मार्ग इथे पण आहे. इथे पण एक सुंदर असा जो वसाड परिसर पडलेला असेल त्याला थोडा साफ करून फुलाचे झाडं लावले आणि तिथे जर आकर्षक अशा प्रकारचे वातावरण निर्माण झालं तर कदाचित दुःख कमी होईल. माणसाचं दुःख वाढवण्यासाठी हा दावा नसतो, हा दुःख कमी करण्याचा मार्ग आहे. म्हणून सावता महाराज म्हणतात शेत लावू बागायत. बागायत क्षेत्राचा संबंध आमच्या जातीशी असतो. म्हणून तर आमचे मळे नेहमी सांगत असतो मी, कोणत्याही गावात गेला तर गावकुसाला असतो पहिला माळ्याचा माळा. कोणत्याही गावात जा तुम्ही, कोणत्याही गावात गेला तर प्रत्येक गावामध्ये तुम्हाला गावकुसाला पहिलं दिसन तर माळ्याचा माळा. त्याला काय पत्ता सांगायचे, जा तिकडे 5 किलोमीटर, जा इकडे 2 कोस. माळ्याचा माळा कुठे असेल? गावकुसालाच असेल.
मग तुम्ही नगर शहरात गेले ना, नगर शहराच्या कोणत्या कोपऱ्यात गेलं तर पहिले माळ्याचेच मळे लागतील तुम्हाला, आणि मग हे बाकीचे मळे सापडतील बरं का. कुठेही जा, आता नगरात तर माळी वाढायची, त्याच्यामुळे काय वाढत तिथं असल्यामुळं त्याच्या बाजूला कुठेही गेले तर माळ्याचेच मळे तुम्हाला दिसतील. याचं कारण आहे, नगर हे 5 गावांचं एकत्र झालेलं गाव आहे, 5 गावांचं एकत्र झालेलं गाव आहे. आणि या 5 गावांच्या एकत्र गावामध्ये तुम्हाला प्रत्येक गावात माळ्याचा मळा पाहायला दिसेल. आणि म्हणून तर नगरच्या विस्तारात माळ्याची भूमिका महत्वाची ठरली. याचं उत्तर असं आहे की गाव कुसाला असणारा मळा. बरं, हा मळा म्हणजे या जगातला पांडुरंगाचा साक्षात अवतार, ज्याच्या मळ्यात सुतळीच्या तोड्या एवढं गवत नाही, ज्याच्याकडे रांगेत लावलेली झाडं आहे, कुठूनही पाहिलं तर रांग दिसते, अशी पाहिली रांग दिसते, अशी पाहिली रांग दिसते, अशी पाहिली रांग दिसते, असा मळा ज्यांनी सजवला तो सावता माळे. त्याच्या स्वतःच्या माळ्यात हजारो दिंड्या मुक्कामाला असायच्या, खास मुक्कामाला असायच्या. जसे आपले लोक शिर्डीत मुक्कामाला येते. आता शिर्डीत साईबाबाची समाधी आहे, साईबाबाची मूर्ती आहे. साईबाबा आहेत का शिर्डीत? आता जिथे अहंकार जागा होतो, जिथे पैशाला किंमत येते, जिथे पैशाची उलाढाल चालते, जिथे पैशासाठी सगळं केलं जातं, तिथं देव आणि संत थांबवत नाहीत. देव आणि संत हे पैशाच्या मोहाचे मार्ग नाहीत. ज्याला मोहाचा त्याग करायचा असेल त्याने संत परंपरेचा अभ्यास करावा. ज्याला मोह असेल, मला पैसा कमवायचा आहे, मला श्रीमंत व्हायचंय, मला सरपंच व्हायचंय, मला मोठं व्हायचंय, मला आमदार व्हायचंय, त्यांनी देवाच्या नादी लागू नये. त्यांनी माणसासगच राहावा, माणसाचीच गोडी करावा, आणि माणसाचंच मतदान मिळवावं, माणसाचाच पैसा लुटावा. हे माणसाच्या व्यवस्थेतलं काम आहे. पण ज्याला याच्या व्यतिरिक्त, याच्या पुढे काय, पैसा काही सर्वस्व नाही, पैशाने जगातलं काही थांबलं का? नाही. पैशा वाजून काही आडलं का? ते म्हणा सर्वत आवडत आहे. महाराज सुद्धा पैशाशिवाय येत नाही, आणि तुम्ही तर म्हणता पैशाने काही होत नाही. अहो, हे सगळं जग पैशा करता धावतंय. हा तर भ्रम झाला. म्हणून तर कलियुगाला आता कलियुग म्हटलं जातं, की ज्या युगात परमेश्वराला जेवढं महत्व द्यावं तेवढं न देता पैशाला आणि व्यवहाराला महत्व झालं. म्हणून या जगाला व्यावहारिक जग असं म्हणतात, याला व्यावहारिक जग असं म्हणतात. आजची ही समाज व्यवस्था ही अर्थ आधारित समाज व्यवस्था आहे. आता थोडं काही वाक्य जरा समजून सांगतो, म्हणजे तुम्हाला कळेल की आपण कुठं आहोत, आपण कसं जगावं, आपल्या जगण्याचा काही दोष आहे का, आपण जे करतो ते चुकीचं करतो का. पैसा कमवणं हे गैर नाहीये, पण गैरमार्गाने पैसा कमवणं हे सगळ्यात महान पाप आहे. बघा बरं काय, पैसा कमवणं गैर नाही. श्रीमंत खूप आहे, पहिल्यापासून श्रीमंत आहे, राजे रजवाडे श्रीमंत होते, पण मार्ग गैर नव्हता. गैरमार्गाने संपत्ती गोळा करणं हे धर्मातलं सगळ्यात महापाप आहे. कारण त्या संपत्तीचा जो भाग आहे तो पापाचा धनी असेल. धनी आहे, पण कशात धनी आहे? पापाचा धनी आहे. तर त्याला परमार्थामध्ये शून्य किंमत आहे. आता ही समाज व्यवस्था जी आजची चालली ना, इथे व्यवस्था निर्मूलन झालेलं आहे. आता कोणत्याही व्यवस्थेचा भाग कोणत्याही व्यक्तीशी जोडला गेला नाही. ब्राह्मणाला पूजा सांगता येत नाही, माळ्याच्या घरात फुलं विकत आणून पूजा करावं लागते. म्हणजे नाव फुलमाळे, आमचं नाव काय फुलमाळे. माळ्याचं काही एक प्रकार आहे, माळ्याचे चिरे माळे, हळदे माळी, फुल, ज्याच्याकडे जे पिकं घेतले गेले त्या पिकातून त्या माळ्याचं नाव आणि जात पडत गेली. माळ्याच्या एकूण 18 पोट जाती आहेत. आता आपल्याकडे सारी फुलमाळी असल्यामुळं आपल्या सोयरिकेला घोटाळा नाही, पण तुम्ही इकडे जा रंगे पाटलाच्या गावाकडे, तिकडे हळदे माळे हे, जिरे माळे हे, काय पारता वांगेन कांडेन बटाटे, काय ज्याच्या उत्पन्नाचा भाग असेल त्याप्रमाणे त्या जातीच्या पोट जाती पडल्या गेल्या. पण झालं काय व्यवस्थेमध्ये? हा फक्त कागदावरचा विषय राहिला. कागदावर आम्ही चिटकलो, पण आमच्या हृदयात, आमच्या कर्मात, आमच्या व्यक्तीत, आमच्या व्यक्तिमत्वात जातीचा अंश राहिला नाही. आम्हालाच त्या गोष्टी मिळत नाहीत, तर आम्ही दुसऱ्याला काय देणार आहोत? ही आता व्यवस्थेमधली सगळ्यात शोकांतिका निर्माण झाली. याचं कारण असं आहे की आजचा दिवस, आजचं युग, आजची पिढी आणि आजचं वर्ष हे अर्थ आधारित, पैशाला किंमत आली. पैसा हे सर्वस्व आहे. उत्पन्नाचे स्रोत आणि त्यातून मिळणारं उत्पन्न
उत्पन्न महत्वाचा आहे, त्याचा स्रोत महत्वाचा नाही. अशा प्रकारचा भ्रम माणसाच्या बुद्धीला झाला. धी धृती स्मृती विभ्रष्टाः यत् करुते अशुभम प्रज्ञापराधम तत् उच्यते सर्व एवं प्रकोपनम. आता हे थोडं बारीक आहे का बरं का. पूर्वीच्या काळी लोक कष्टाची शिळी भाकरी खाण्यात आनंद मानायचे, पण हरामचा ताजा गुलाबजांबू खायला कधी दिसत नव्हते. नाही हो, आपल्या हरामचं नाही खायचं, हरामचं नाही खायचं नाही बाबा. कोणी हात लावित नव्हतं. हात का लावत नव्हतं? कारण हरामचा खाणारा देह, हरामचा खाणारा जीव, बघा बरं का. आता हे थोडं थोडं समजून घ्या. याला दुर्दैवाने जन्माचा अर्थ समजलेला नसतो, आणि अशा सवयी लागणाऱ्या माणसाला या जीवनाचा आनंद घेता येत नाही, या जीवनाचा समाधानाचा मार्ग मिळत नाही, या जीवनात शांती कधी लागत नाही. चोरी करणारा माणूस 2 मिनिटं चोरी करून जाईल, पण त्याला कितीतरी दिवस भीती असते. जर मला सापडला, पुढे सीसीटीव्ही दिसलो, तो तीनदा तिकडे चक्रा मारित असतो. बघा बरं का. चोर जरी चोरी करून गेला, 2-5 लोकांचा डल्ला मारून गेला, तरी कोणाचंच लक्ष नसतं, पण त्याचं मात्र लक्ष असतं. त्याला भीती कशाची असते? जर मी सापडलो कुठं तर माझं काही खरं नाही, त्या भीतीपोटी तो जागत असतो, आणि मग त्याचं जागरण त्याचं आरोग्य खराब करत असतो. त्याच्यापेक्षा सुखाची कष्टाची अर्धी भाकर शिळी खाल्ली तर तो झोपतो चांगला, ते म्हणतो जाऊ दे मुर्दे काय घेणे, सकाळी बघू आता. कारण त्याने काही कोणाचं चोरलेलं नसतं, कोणाची लाडी लाबडी नसती, कोणाला फसवलेलं नसतं. हे जे जगाला फसवणारे माणसं असतात, जगाला लुटणारे माणसं असतात, जगावर दाब टाकणारे माणसं असतात, जगाला धाक दाखवणारे माणसं असतात. हे वाक्य नीट ऐकून घ्या बरं का. या वाक्याचा अर्थ नीट समजून घ्या. या लोकांना कधी शांत झोप लागत नाही. म्हणून हे निम्मे अर्धे धाब्यावर दिसते, निम्मे अर्धे भजनाला दिसते, निम्मे अर्धे तिकडे झोपाच्या गोळ्या घेऊन झोपत आहेत. कारण त्यांना अस्वस्थता असते. अस्वस्थता का असते? कारण स्वस्थ माणसाचं लक्षण कशात आहे हे ज्याला कळलं त्यालाच या जीवनाचा अर्थ कळाला. बघावर करा, थोडं बारीक आहे का. ज्या माणसाला निरोगी म्हणावं बरं का, त्याचं ग्रंथामध्ये एक वर्णन आलेलं आहे. आता हे काय ऐकायचं तुम्हाला? कारण आम्ही निरोगी आहो का नाही हे आम्हाला समजलं पाहिजे. सगळ्यांनाच बीपी रोग असला पाहिजे, सगळ्यांना डायबिटीज झाला पाहिजे असा रोग नाहीये. उलट डायबिटीजला रोग म्हणत नाही आमच्या पुस्तकात, बीपीला रोग म्हणत नाही आमच्या पुस्तकात. आमच्या पुस्तकातल्या रोगामध्ये काय आहे जरा ऐकून घ्या तुम्ही. धर्मशास्त्रामध्ये माणसाला निरोगी कधी म्हणावं? समदोषा समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्म इंद्रिय मनहा स्वस्थ इति अभिधीयते. आता बघा थोडा बारीक. आता तुम्ही लोक कीर्तन ऐकू प्रवचन ऐकू कटाळलेले आहात. तेच परमार्थ पांडुरंग. पांडुरंगाचं नाव घेतल्यावर आमचं भागात आहे. जेव्हापासून आमच्या लोकांना कळलं तेव्हापासून तुम्हाला तिकडे देऊन टाकून द्यायचं. ढाळ चालले आपले सरगाव उड्या आणते उड्या द्या, पाकिटून द्या घरी. तुम्हालाही कळा इठ्ठल कुठे ना, आम्हालाही कळा ना इठ्ठल कुठे येते. आम्हाला केव्हा दिसला इठ्ठल? आमच्या बापदाद्यात कुणी पाहिला इठ्ठल केव्हा? तुमच्या बापदाद्याने केव्हा इठ्ठल पाहिला सावता माळेने. कुठं पाहिलाय हे ते सांगतोय, स्वतः सांगतोय. विठ्ठल देखियाला डोळा. मग त्याच्या डोळ्या भरोसा आहे तुमचा, मग त्याचा डोळा तुम्हाला दाखवतो. आमचे डोळे बघत बसू नका. काय सांगतात या स्वस्थाच्या फिटनेसच्या या निरोगी माणसाच्या व्याख्येमध्ये की याच्यामध्ये असणारे हे 3 तत्व ब्रह्मा विष्णू आणि महेश. दत्त अवतार हा काय फक्त दत्त मूर्ती पुरता पाहू नका. दत्ताची मूर्ती एखाद्या मंदिरात असेल तर तो दत्त अवतार तुमच्या आमच्या माणसाचाच अवतार आहे. आम्ही सुद्धा त्रिमूर्ती आहोत. आमच्यामध्ये सुद्धा 3 गुण आहेत. म्हणून तर आपण दत्ताची आरती ओवाळताना काय म्हणतो? त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा. मग तुम्ही कोण आहे? तुम्ही दत्त अवतारीचे. आम्ही कोण आहे? दत्त अवतारीचे. पण फक्त टक्केवारीत फरक आहे बरं का. ते 100% दत्त आहेत. आम्ही आपला अर्ध्या टक्क्यात भागलं. आमचं अर्धे दत्त आहेत. बाकी 99% आमचा घोटाळा आहे बरं का. पण अर्धा टक्का का व्हायला बियाणं आमच्यात आहे दत्ताचं. दत्त अवतार आमच्या प्रत्येकाचाच आहे. त्रिगुणात्मक त्रिमूर्ती. त्रिगुण आहेत आमच्यामध्ये, सत्व रजतम, सात्विकता, राजसता आणि तामसता.
हे 3 गुण जरी असले तरी या 3 गुणाचं काम मात्र प्रत्येकाचं वेगळं आणि वेगळ्या ठिकाणी आहे. सात्विक गुण कुठं वापरायचा, राजस गुण कुठं वापरायचा आणि तामसी गुण कुठं वापरायचा, या 3 गुणांचं व्यवस्थेमधलं काम जर नाही कळालं तर जिथं सात्विकता वापरायची तिथं तामसता सुरू झाली आणि जिथं तामसता पाहिजे तिथं सात्विकता आली तर हे जग चालत नाही. या 3 गुणांचा वापर योग्य पद्धतीने झाला तर हा माणूस निरोगी जगतो. म्हणून काय सांगितलं, समदोषा समाधिनिश्च. आम्ही खाणाऱ्या गोष्टींची, खाद्यपदार्थांची खाऊ गल्ली काढली हो, पण पचवण्याची गल्ली आमच्याकडे असली पाहिजे ना. ही खाद्य पचवण्याची ताकद भगवंताच्या कृपेने आम्हाला जर मिळाली तरच आम्ही निरोगी राहतो. नाही तर खायला काय माणूस रट्टून खाईन हो, पण जिरवता आलं पाहिजे ना. पहिले तालीम करणारे पहिलवान लोक कच्चे खायचे, कच्चे बदाम खायचे, कच्चे शेंगदाणे खायचे, कच्चे पदार्थ खायचे, कच्चं दूध प्यायचे. आता मला तापवलेलं त्याच्यात पार घोटा घातलेलं सुद्धा पार जिरायला त्याला इलायची लवंग घातलेलं सुद्धा जिरत नाही. पार जिरण्यासाठी पचवण्यासाठी पाचक पदार्थ म्हणून मसाले घातले तरी पचत नाही. कारण ते काय करायचे, मेहनत करायचे आणि मेहनतीतून शरीराचा अग्नी जागा करायचे, शरीर गरम करायचे. शरीराची उष्णता किती थंडी असेल आणि त्याने जर 10-5 चपाट्या मारल्या ना त्याच्या अंगातून घाम निघतो. का बरं, उष्णता तयार होते, उष्णता. आणि मला काय म्हणतात, आमच्या भाषेमध्ये अग्नी म्हणतात. अग्नी हेच माणसाच्या जीवनाचं खरं तत्व आहे. माणूस जन्माला येतो तो दीप प्रज्वलनाने येतो, दिवा पेटलेला असतो, बरोबर का. आता हे थोडं नवीन वाक्य तुम्हाला सांगतो. माणसाचा जन्म कसा होतो, माणसाचा जन्म माशाचा गोळा, मांसाचा गोळा एका मातेच्या उदरामध्ये तयार होतो. कशाचा गोळा, मांसाचा गोळा तयार होतो. आणि ज्या क्षणी तिथे प्राणज्योत पेटवली जाते, आता हे थोडं अवघड आहे बरं का समजायला. पेटवली जाते म्हणजे आपण नाही का एखादा कार्यक्रम असतो, पाहुणे येतात, मग दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. नंदादीपासारखा मार्ग आहे. दीप प्रज्वलन म्हणजे दिवा पेटवायचा. आता ते दिवा वार येतो, विजतो तरी चाललाय कार्यक्रम, त्याला त्याचे फोटो काढायला कुठं दिसला देव दिव्यात फोटो दिवा दिसतो पेटलेला, मग जाऊन द्या मोठी जाईना. पण ही जी प्राण ज्योत आहे, ज्योत आहे बरं, ही काय ज्योत आहे, ही पेटवली जाते, प्रज्वलित केली जाते. कोण करतं प्रज्वलित याला, भगवंत याला प्रज्वलित करतो आणि पेटून देतो, ही ज्योत पेटून देतो. मग माणूस मरतो त्यावेळेस यातलं काहीच जात नाही, काही कुठं जात नाही. त्यावेळेस फक्त ही प्राणज्योत मावळते. आता फार घोटाळा नाही का देवा, आता नाही काय का बारीक आहे का. आता हे परमार्थ कसा असतो. आता समजा तिथे एक समई ठेवली, त्या समईमध्ये तेल ओतलं, त्या समईला वात लावली आणि ती समई पेटवली. आता तुम्ही मला सांगा की ही समई विजन कधी, सांगा आता मला, ही कधी कधी विजू शकते. या विजण्याचे 5 कारण असतात. एक तर त्यातलं तेल संपलं का समई विजेल, वात संपली, तेल भरपूर आहे पण वातच संपली, वात जळू वातीला शेंडाच राहिला नाही, वात संपली म्हणून ती समई विजली. वारं आले आणि तेलही भरपूर आहे, वातही भरपूर आहे, पण वाऱ्यामुळं ती ज्योत विजवून गेली. अजून एक जण आला आणि ते धक्का दिल्यावर ते तेल सांडलं, ज्योतही सांडली, ती वातही सांडली, ते सगळं विजवून गेलं. आणि एकाने काय केलं, एक काचेची बरणी आणली आणि त्या समईवरती पालथी घातली. त्या समईला ऑक्सिजन भेटला नाही, ती हळूहळू विजवून गेली. किती कारणामुळे इजली, 5 कारणामुळे. तसा मनुष्याचा जन्म सुद्धा ही प्राणज्योत 5 कारणामुळे मरते. माणूस कशामुळे मरतो, या 5 कारणामुळे मरतो. आता कसा मरतो याचं उत्तर नीट बारीक ऐकून घ्या. यातला काही लोकांचा मृत्यू हा या प्राण ज्योतीसाठी दिलेली जी वात आहे, जिला प्राण शक्ती म्हणतो, तिची मुदत संपली, तिचा कालावधी संपला म्हणून मरतात. पहिलं कारण झालं बरं का. आता वातीचं कारण झालं ना. काही लोकांना दिलेलं
सांभाळून वापरता येत नाही. बघा आता याच्यात फार मोठा धोका आहे बघा, इथं सगळा घोटाळा आहे. हे शरीर जे भगवंताने तुम्हाला आम्हाला सशक्त दिलं, किती सशक्त द्यावं? जन्मलेल्या मुलाला जर 1.25 महिन्याच्या आत पाण्यामध्ये टाकलं आणि 20 मिनिटं पाण्यात ठेवलं पोरगं, बघा बरं का, नीट ऐका, जर समजलं तर समजून घ्या, आणि 20 मिनिटांनी बाहेर काढलं, त्याच्या पूर्ण फुफ्फुसात पाणी गेलं, तरी त्याचं पाणी बाहेर काढल्यानंतर त्याचा श्वास पुन्हा चालू होतो. एवढी ताकद आपल्या फुफ्फुसामध्ये भगवंताने दिली. किंबहुना ज्या आईच्या पोटात आपण वाढतो, आपण हवेत वाढत नसतो, आपली वाढ पाण्यात होत असते. म्हणून तर दशावतारामध्ये मत्स्य अवतार सांगितलेला आहे. मनुष्याचा अवतार, विष्णूचा अवतार कोणता सांगितला? मत्स्य अवतार सांगितला. आपण पोटामध्ये माशासारखे असतो, मासा पाण्यात जसा पोहत असतो तसे आम्ही पाण्यामध्येच असतो. आमचा जन्म होताना पाण्यातून आपला जन्म होतोय, लक्षात घ्या. बरोबर का? आता हे थोडं बाई माणसाला लवकर समजेल, पुरुषांना न समजायला काय अवघड नाही एवढं. पाण्यातून बाहेर येतो आपण, हवेतून येत नाही. आपण पाण्यातच असतो. उलट सोनोग्राफी करून जर एखाद्या डॉक्टरने दिला रिपोर्ट पाणी कमी पडलं, आपण घाबरतो, डॉक्टर साहेब पाणी कमी पडलं. पाणी तर पाहिजे हो, पाण्याशिवाय काही नाही. पाणी, या पाण्यामध्ये आपला जेव्हा जीव असतो त्यावेळेस भगवंताने इतकी शक्ती दिलेली असते की त्या पाण्यातला एक थेंब सुद्धा आपल्या फुफ्फुसात जात नाही. इथं काही एमशील लावून ठेवलेलं नसतं, नाक तोंड बंद करून एमशील लावलं मग काढलं, काहीच नाही, सगळं उघडे. नाकही उघडं असतं, तोंडही उघडं असतं, पण त्या पाण्यातला एक थेंब सुद्धा आपल्या फुफ्फुसात, आपल्या अंगात जात नाही. मग ज्याचा जातो त्याला डॉक्टर म्हणतो याच्या नाका तोंडात पाणी गेलं, बाळाने शी केली, याच्या पोटात शी गेली, याला काचेत ठेवावं लागेल. असा एखादा प्रयोग निघतो एखाद्या टायमाला. एखादा दुर्दैवाने घडणारा जन्म आहे की ज्यामध्ये जन्मता त्याच्या नाका तोंडात पाणी जाऊन त्याच्या श्वासाला अवरोध निर्माण होतो. पण 99.99% जन्म हे जन्म झाल्या झाल्या रडणाऱ्या बाळाला आपण स्वस्थ बाळ म्हणतो. म्हणजे जन्माला आल्यानंतर जो पहिल्यांदा रडतो तो निरोगी असतो. जो रडत नाही त्याचे नातेवाईक हो बाळ रडत नाही, बाळ रडत नाही. लोक रडायला थांबवण्यासाठी आलेत नाही तर इथे या पहिलेकर परिवाराला रडायला लागलेत. हे रडणं थांबवण्यासाठी आपण आलो. पण जन्म मात्र कशासाठी झाला? रडण्यासाठी झाला. पहिला जन्म, पहिला श्वास, उच्छ्वास आला, पहिल्यांदा बाहेर हवा गेली आणि मग हात हवा आली. चुकून एखाद्या मुलाला बाहेर जाण्याच्या ऐवजी आत हवा गेली तर ते जे नाका तोंडात असणारा बोलस आहे ते पोटात जाईल, छातीत जाईल, फुफ्फुसात जाईल, रोग होईल. सांगायचं तात्पर्य काय की ही प्राणज्योत मावळण्याचं कारण भौतिक जगतामध्ये जेव्हा असतं तेव्हा त्याला आदिभौतिक कारणाने मृत्यू झाला असं म्हणतात. या आदिभौतिक मृत्यूचे 5 प्रकार आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. या 5 तत्वातून मृत्यू येतो. आता समजा एखाद्या माणसाला हार्ट अटॅक आला, बघा बरं का, हार्ट अटॅक आला. हार्ट अटॅक आल्याने तो माणूस मेला. म्हणजे काय झालं? म्हणजे त्याची गाडी चांगली आहे. जसं एखादी गाडीमध्ये गाडीच्या बस पंपाने एअर धरला म्हणजे काय, टाकीत पेट्रोल डिझेल आहे आणि इंजिन पण चालू आहे, पण इंजिनला होणारा पुरवठा थांबला की ती गाडी बंद पडते. पण गाडी आणि माणसाची बॉडी याच्यात एक फरक आहे की गाडी वढून टोचन करून गॅरेजला नेली तर 4-5 दिवसांनी चालू करून घरी आणता येते. आमची बॉडी मात्र एकदा का तुमचा श्वास थांबला, एकदा का तुमची यंत्रणा बंद पडली तर परत जगात चालू करणारी यंत्रणा आज तागायत उपलब्ध नाही. तरी परंतु बरोबर का, आता इतका बारीक अभ्यास करतो तुम्हाला. काही धर्मामध्ये याच्यावर विश्वास आहे की काही धर्मामध्ये आपल्यासारखे प्रेत जाळीत नाही. ते सुरक्षित एका पेटीमध्ये ठेवून देतात, जमिनीत खड्डा खांदतात, 3 फुटाच्या खाली जमीन उकरतात, त्याच्यावरती
खाली पेटी ठेवतात, त्या पेटीला पूर्ण पॅक करतात, मातीचा कण सुद्धा त्या पेटीत जाणार नाही याची दक्षता घेतात आणि ती पेटी गाडून टाकतात. का बरं हे केलं जातं? त्या धर्माचा विश्वास असा आहे की एक दिवस जगामध्ये असा येणार आहे की या गेलेल्या लोकांना भगवंत परमेश्वर देव अल्लाह येशू ईश्वर उठवणार आहे. आता हा उठवणार कसा शब्द आला? आता तुम्हाला याच्यावर विश्वास बसेल का? तुमचा बसणार नाही, कारण तुम्ही ते शिकला नाहीत हो. तुम्ही एखाद्या दुसऱ्या धर्माच्या माणसाच्या अंत्यविधीला गेल्यानंतर त्यांच्या पुढच्या विधीला गेलात तर तुम्हाला असं समजेल की त्यांच्या आजोबा पंजोबा खापर पंजोबा सुद्धा अजून त्यांना तिथे जाऊन भेटायचा अधिकार ठेवतात. बरोबर का? आता आपल्या एवढ्या 10x10च्या स्मशानभूमीत लाखांनी लोक जाळले असतील. अमरधाममध्ये विटिंग आहे, चला हे झाला का तो झाला का तो, तुझा बाप कुठं जाळा इथंच जाळा, माझा कुठं जाळा इथंच जाळा, सारे एका ठिकाणी. या काही समाजामध्ये ही प्रेत जिथं पुरली त्याच्यावरती दुसरं प्रेत पुरवलं जात नाही. अशा लाईनी लागलेल्या असतात आणि त्यांची भूमिका काय असते ती भूमिका ऐकून घ्या. मी तुम्हाला काही कोणाला नावं ठेवण्यासाठी गोष्ट सांगत नाही, त्यांचा तो परंपरेचा भाग आहे. असं सांगितलं गेलं की एक दिवस जगाला जगबुडीचा मार्ग दिसणार आहे. ज्या वेळेस ही जगबुडी होईल, आता हे वाक्य आहे का बरं का, त्यावेळेस ज्याने आयुष्यामध्ये पुण्य केलेलं आहे, काय केलेलं आहे? पुण्य केलेलं आहे, आणि त्याच्या पुण्याचा अभ्यास पूर्ण करून भगवंत काय करील, त्याची लायकी पुन्हा प्रस्थापित करेल आणि त्याला उठवलं जाईल. आता हे उठवलं जाईल ते म्हणाले प्रेत कसं काय उठवायचं, मड उठवायचं कसं? पण ती व्यवस्था त्या धर्माने सांगण्याचा उद्देश किती मोठा आहे बघा. उद्देश काय आहे की बाबांनो तुम्हाला तर परत उठायचं आहे, तुम्ही उठतालच याची खात्री नाहीये, पण जर तुम्हाला उठायचं असेल तर जन्मामध्ये आयुष्यामध्ये पाप करू नका. जर तुम्ही पाप केलं तर तुम्हाला भगवंतच काय, अल्लाच काय, येशूच काय, जगात कुणीही तुम्हाला उठवणार नाही. जर तुम्हाला आशा असेल की मला पुन्हा देव उठवील तर मी काय केलं पाहिजे, तर मी सत्कर्म केलं पाहिजे, मी पुण्य केलं पाहिजे, परोपकार केला पाहिजे, लोकांची मदत केली पाहिजे. चाहता है घर भला तो कर खिदमत फकीरों की, भला कोटा देती है दुआए रोशन जमीरों की. आता हे अरबी संस्कृत हे थोडंसं बाजूला घेतात. आपल्या व्यवहारामध्ये आपल्याला या फार गोष्टी महत्वाच्या नसतात, पण धर्म माणसाला चांगलं वागवायला प्रवृत्त करतो आणि वाईटापासून दूर करतो. वाईट वागू नका, वाईट बोलू नका, वाईट करू नका, वाईट वागू नका हे सांगणं सोपं आहे, पण वागताना जर वाईट वागत असेल तर त्याला त्याच्यापासून दूर करण्यासाठी चमत्कार दिलेला आहे. चमत्कार ही अशी व्यवस्था धर्मामध्ये आहे की जी तुम्हाला घाबरून सोडते. चमत्कार कशाला म्हणतात? चमत्कार म्हणजे तुम्हाला कळतंय की ही गोष्ट अशी असू शकत नाही आणि ती गोष्ट तशी असणं, याला चमत्कार असं म्हणतात. तुम्हाला देवा एक चमत्कार सांगतो. आता मी एकदा कैलास पर्वताला जाऊन आलो. कैलास पर्वतावर कैलासपतीची भेट घेऊन आलो. एकदा त्यांना भेटून आलो. जसे आपण पुढाऱ्यांकडे जातो तसे आपल्या मानव जातीचा पुढारी कुठे आहे? कैलास पर्वतावर राहणारा भोला शंकर, त्याला एकदा भेटून आलो. त्या जाताना रस्त्याने, हा रस्ता भारतातला नाही, कैलास पर्वत भारताच्या ताब्यात नाही, म्हणजे भारताचा स्वर्ग दुसऱ्याच्या ताब्यात आहे, भारताचा नरक आपल्या ताब्यात आहे. लक्षात घ्या, भारताचा स्वर्ग कुठे आहे? काश्मीर पासून पुढे गेल्यानंतर आहे. याला स्वर्ग म्हणतात. आपल्याकडे तिचा निम्मा भाग पण नाही, शेपटी आहे, तिला 50 घोटाळे आहेत आपल्याकडे. म्हणजे या हिंदू संस्कृतीतला नरक आपल्या ताब्यात आहे. हे सगळं आपण जे राहतो, ही भूमी आपल्याकडे जी आहे ही व्यवस्थेतली निकृष्ट दर्जाची ताकद आहे. उत्कृष्ट ताकद ही कुठे आहे? ही त्या कैलास पर्वताच्या जवळ आहे. जाताना मध्ये नेपाळवरून जाताना एक कोदारी नावाचं गाव लागतं.
त्या कोदारीवरती देश बदलला जातो. तिथून पुढे चीनच्या ताब्यात आपला पर्वत आहे. कोणता पर्वत? कैलास पर्वत, मानस सरोवर हे चीनच्या ताब्यात आहे, तिबेट प्रांतामध्ये आहे. त्या कोदारी बॉर्डरच्या अलीकडे 20 किलोमीटर एक गाव आहे. त्या गावाचं नाव आहे तातोपानी. आता आपल्याकडे नेपाळी लोक भरपूर असतात ना, आपल्या कामाला भरपूर लोक आहेत आपल्याकडे. एकदा विचारून पहा, त्यांना माहिती की नाही सांगता येत नाही, पण मी स्वतः माझ्या डोळ्यांनी जाऊन आलो, तिथे मुक्काम करून आलो. तातोपानी म्हणजे काय? तातोपानी म्हणजे गरम पाणी. गरम पाणी, उकळलेलं पाणी असतं तसं. वैशिष्ट्य काय त्या गावाचं? त्या गावाला सगळे डोंगर बर्फाचे, सगळे बर्फाचे डोंगर, गच भरलं डोंगर, सगळीकडे बर्फ बर्फ बर्फ. पण त्या गावात झरा खाल्ला त्याला गरम पाणी लागतं. गरम इतकं पाणी का त्याला हात घालतं उकळलेलं पाणी. मग ते पाणी बाहेर काढायचं, गार करायचं, मग आंघोळ करायची. म्हणजे बघा, इतकं उकळलेलं पाणी जर अंगावर घेतलं तर कदाचित अंग भाजू शकतं. आणि थंडी किती आहे? -20 टेम्परेचर आहे, -10 टेम्परेचर आहे. म्हणजे बर्फापेक्षा गार हवामान आहे. आणि त्या गावात उष्ण पाण्याचे झरे आहेत, म्हणून त्या गावाचं नाव तातो पाणी ठेवण्यात आलं. आता हा चमत्कार भगवंताने कसा दाखवला? तर ही जमिनीच्या खाली असणारी गंधकाची योजना आहे. गंधक हे जमिनीच्या खाली गंधक पेरलेलं असतं, आणि या गंधकाच्या उत्पत्तीच्या आणि विकासाच्या प्रक्रियेमध्ये अशा प्रकारे गरम पाण्याचे, गार पाण्याचे झरे निर्माण होतात. बघा तुम्ही, ही एक चमत्कारिक गोष्ट असते. अनेक चमत्कार असतात. बघा, चमत्कार ही आपल्या धर्माने, नुसत्या हिंदू धर्मानेच नाही तर जगातल्या अनेक धर्माने मान्य केलेली व्यवस्था आहे. आपण म्हणतो एक तीळ 7 जणांनी खाल्ला. आता आपल्याला किलोभर तीळ दिले तरी आपलं पोट भरायचं नाही, पण एक तिळाला 7 जणांनी खाण्याची ताकद कशी दाखवली? कारण त्यांचं एकमेकांमध्ये इतका जीव होता की तीळ एकच होता, आणि भूक किती जणांना लागली होती? 7 जणांना लागली होती. त्यांनी एका तिळाचे 7 तुकडे केले आणि 7 जणांनी वाटून खाल्ला. हा काय झाला? चमत्कार झाला. या इस्लाम संस्कृतीमध्ये असा एक दिवस आला होता की हसेन हुसेन नावाचे 2 योद्धे होते की जे त्या वाळवंटामध्ये लढाई करत होते, आणि लढाई करताना त्यांना मिळणारं अन्न सगळं संपलं. मग त्यांनी काय केलं? एका भगोल्यामध्ये गारा टाकल्या. काय टाकल्या? गारा टाकल्या, आणि त्यात पाणी ओतून पेटून दिलं, आणि त्या गारा आपोआप शिजल्या, आणि त्या गाराचा भात तयार झाला, आणि त्या भातावरती जगले. ही इतिहासामध्ये नोंद आहे. आणि म्हणून तर या नोंदीला चमत्कारामध्ये आपण समजून घेतो. साईबाबांकडे रुपया नव्हता, त्यांना 2 टाइम खायचे वांदे होते, पण अनेकांचे दुखणे, अनेकांचे संकट, अनेकांची घरं त्यांनी बसवली आणि अनेक लोकांचं दुःख निवारण केलं. मग तुम्ही म्हणा त्यांच्याकडे रुपया नव्हता, त्यांच्याकडे काहीच नव्हतं. एक झोळी होती आणि त्यात अशी उदी असायची. उदी म्हणजे काय? आता पूर्वीचे लोक राख झाली तर राख आपली कुठे नेऊन टाकायचे, राख गोळा करून आणायचे, ठेवायचे आपल्याजवळ. कोणी आला का तर राख लावायची. त्या उदीवरती त्यांनी लाखो लोकांचं कल्याण केलं. हा काय झाला? साईबाबाचा चमत्कार झाला, साई लीलाचा चमत्कार झाला. गजानन महाराजांचे चमत्कार आहेत, गोंदवलेकर महाराजांचे चमत्कार आहेत, तुकाराम महाराजांचे चमत्कार आहेत, ज्याची गाथा, अहो तुमचे पुस्तकं, माझे पुस्तकं हे बुडले, पाण्यात टाकले तर बुडणारच, हे काय थांबणार आहे का? पण ज्याची गाथा तरंगली, चमत्कार आहे. ज्याची गाथा तरंगली, चमत्कार आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी चमत्कार केला. ज्ञानेश्वर माऊलीला घरामध्ये चूल नाही, तवा नाही, काय नाही. त्यांची बहीण म्हणती, भाऊ अरे आता हे मला भाजायचंय. मग ते म्हणले, काय माझी पाठीव भाज. मग पाठीला काय घालून गॅस पेटवला का? नाही. त्यांच्यामध्ये असणाऱ्या योग शक्तीने त्यांनी अग्नी जागा केला, आणि त्या अग्नीने त्यांची जशी लाईट वरची शेगडी असते तिचा जाळ कोणाला दिसत नाही, पण तिची गरम मात्र किती असते, ती लाल तवा होते त्याच्यावर ठेवल्यावर. कसं काय होतं? कुठं तर काही दिसत नाही, धुरं दिसणार, काही दिसत नाही. पण ती जशी असते ना तशी या शरीरामध्ये सुद्धा लाईटची करंट व्यवस्था आहे. लाईट म्हणजेच प्राणज्योत, करंट आहे. आपल्या अंगात काय करंट आहे बघा. आता थोडासा हा विषय समजून घ्या, थोडासा काही गोष्टीला जीवनाचा अर्थ शास्त्रीय दृष्टीने समजून घ्या. आपलं शरीर हे चुंबकीय तत्वाने तयार झालेलं असतं, आणि चुंबकीय तत्वाचं रूपांतर विद्युत प्रक्रियेमध्ये केलं जातं. विजेवर चालणारा आपला देह आहे. जशी तुमची घरातली लाईट, घरामध्ये असणारा बल्ब, असणारा फॅन
तुमच्या घरात असणारी इस्त्री, तुमच्या घरात असणारी शेगडी, हे कशावर चालतं? हे विजेवर चालतं. तसं तुमचं शरीर सुद्धा कशावर चालतं? विजेवर चालतं, विजेवर. जशी एखादी रेल्वे कोळशाचं इंजिन असताना कोळशातून वीज तयार केली जायची आणि त्या कोळशाच्या उष्णतेतून त्या ऊर्जा तयार करून त्यावरती त्यांची रेल्वे पळायची, तशी ही आपली 2 पायाची गाडी, याला कशावर चालवलं जातं? याला विद्युत उपकरणाप्रमाणे चालवलं जातं. आपण जे खातो काही खा, किती मेनू कार्ड आणा हो, शेकड्यानी मेनू कार्डचे मेनू आणा, या सगळ्याच रूपांतर शेवटी कशात केलं जातं? या सगळ्याच रूपांतर शेवटी 3 घटकात केलं जातं. बघा आता ह्याच्यात थोडासा अर्थ समजून घ्या. तुम्हाला खाण्याचा नाद आहे, मला खाण्याचा नाद आहे, पण खाताना काय खावं हे माळकऱ्याला का सांगितलं जातं? माळकऱ्याला बंधन का ठेवलं जातं? माळकऱ्याला उपवास का सांगितले? माळकऱ्याने एकादश का धरावी? माळकऱ्याने निर्जळी का ठेवावी? माळकऱ्याने अन्न त्याग का करावा? याचं उत्तर थोडं समजून घ्या. तुम्ही आम्ही सर्वजण काही खाल्लं, अन्न पदार्थापैकी कोणताही पदार्थ खाल्ला तर त्याचं रूपांतर शेवटी 3 घटकात होतं. तो 3 घटकाचा भाग ज्याला समजला त्याला अन्नाचं महत्व समजलं. अन्नात भवती भूतानी पर्जन्यात अन्न संभवा, यज्ञात भवती पर्जन्यम यज्ञ कर्म समुद्भव. जेवताना श्लोक म्हटला जातो ना, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, पूर्ण ब्रह्म आहे. याचा अर्थ नीट समजून घ्या. आपण खाल्लेल्या बऱ्याचशा गोष्टी या साखर कारखान्यासारख्या साखरेत परिवर्तित होत्या. आता आपल्या भागाला फक्त ऊसातून साखर काढायचा नाद आहे. ऊसापासून साखर तयार करायचे कारखाने सरपंच आपल्या भागात आहेत. मी परदेशामध्ये गाजरापासून साखर तयार झालेली पाहिली, बिटापासून साखर तयार झालेली पाहिली. तुम्ही कशातही साखर तयार करू शकता, जशी आपण कशातही दारू तयार करू शकतो, कशातही करू शकतो. काय जगात दारूला काय लागतंय? उद्या माणसं गोळा करून ठेवले, ते भिजावले ना, महिन्यानी त्यांची दारू निघून बाहेर. बघा का? कारण या सेंद्रिय पदार्थांमध्ये उत्पादनाची ताकद असते. कशाची ताकद असते? उत्पादनाची ताकद असते. आता हे आम्हाला सांगायची गरज नाही, पण याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ प्रत्येक गोष्टीचं इंधन शेवटी साखरेत परिवर्तित होतं आणि साखर ज्या वेळेस त्याचं विघटन केलं जातं तेव्हा आपल्या शरीरामध्ये ऊर्जा तयार होते की ज्या ऊर्जेवर आपलं शरीर चालतं. प्रत्येकाच्या शरीरामध्ये साखरेचं प्रमाण कायम सारखं ठेवलं जातं. ज्यांना डायबिटीस नाही त्यांच्या शरीरामध्ये 120 ते 130 पर्यंत साखर ठेवली जाते. त्याच्यापेक्षा जास्त झालेली साखर आपल्या शरीरामध्ये गोडाऊन आहेत. काय गोडाऊन आहेत? त्या गोडाऊन मध्ये ती साखर साठवून ठेवली जाते, पण ती साखरेत रूपांतरित केली जाते. साखरेच्या व्यवस्थेमध्ये बदल केला जातो आणि ती गोडाऊन मध्ये भरून ठेवली जाते. आपत्कालीन व्यवस्थेमध्ये ज्यावेळेस आपला कारखाना बंद असेल त्यावेळेस त्या गोडाऊन मधून ती साखर काढून पुन्हा वापरली जाते. ही पद्धत आपल्या वैद्यकीय शास्त्राप्रमाणे धर्मशास्त्रामध्ये मान्य केली गेली. म्हणून धर्मशास्त्राने उपवासाला महत्व दिलं. जर त्या गोडाऊन मध्ये ठेवलेली साखर तुम्ही वापरलीच नाही आणि ते गोडाऊन कायम भरून ठेवलं तर तुमचं शरीर बिघडण्याची शक्यता आहे आणि बिघडलेलं शरीर कायमचं बिघडू शकतं. म्हणून हे शरीर निरोगी ठेवायचं असेल तर किमान, आता थोडं महत्वाचा मुद्द्याचं बोलतो, प्रत्येक माणसाने काही खा, काही प्या, काही करा, आठवड्यातून 1 दिवस हा कारखाना बंद ठेवण्याची अपेक्षा आहे. आठवड्यातून 1 दिवस. मग शिवभक्त असाल सोमवार ठेवा, संतोषी मातेचे भक्त असाल शुक्रवार ठेवा, अंबाबाईचे भक्त असाल तर मंगळवार ठेवा, पांडुरंगाचे भक्त असाल तर एकादश ठेवा, चतुर्थीला गणपतीचे भक्त असाल तर चतुर्थी ठेवा. निरंकार उपवास धरण्याची गरज आहे. उपवास कशाला म्हणतात? उपवास त्याला म्हणतात की ज्या ठिकाणी आकार असलेला पदार्थ खात जात नाही. निरंकार म्हणजे काय? ज्याला आकार नाही ते खायचं. आता बटाट्याला आकार आहे, खिचडीला आकार आहे, टोमॅटोला आकार आहे, गाजराला आकार आहे, रताळ्याला आकार आहे, साबुदाण्याला आकार आहे. आकार नाही
असे जगात दोनच पदार्थ आहेत. कोणते दोन पदार्थ? वायुरूप पदार्थ आणि द्रवरूप पदार्थ. द्रवरूपला काय? चहाला काय आकार आहे? जसा कप असेल तसा चहाचा आकार. पाण्याला काय आकार आहे? पाण्याला काय जसं भांडं असेल तसा पाण्याचा आकार. निराकार, त्याला निराकार म्हणतात, त्याला निरंकार म्हणतात. निरंकार. मग निरंकार उपवास जर तुम्ही आठवड्यातून एक दिवस धरला तर डॉक्टर म्हणून नाही पण महाराज म्हणून सांगतो, तुमच्यातले 90% रोग आपोआप नष्ट होतील. काय करायची गरज नाही, दवाखान्यात जायची गरज नाही, औषध खायची गरज नाही. दुर्दैवाने झालं काय, एवढा डॉक्टर लोकांच्या वरती मागं लागून लागून लोकांनी आपला देह खराब करून ठेवला. म्हणजे डॉक्टर वाढल्यापासून रोग वाढले. डॉक्टर जर कमी केले तर रोग कमी होतील अशी मला तरी खात्री वाटायला लागली. म्हणून मी थोडा इकडे हात व्हायला लागलो. का? वकील कमी झाले तर भांडणं कमी होतील. वकिलांचे उद्योग भांडणातूनच निर्माण होतात, म्हणून वकील वाढल्यापासून भांडणं वाढले. नाही तर पहिल्या बाया घटस्फोटाचे अर्ज लवकर करीत नव्हत्या. फार 4-4 पिढ्या बाया इकडेच मुक्कामाला थांबायच्या. का रे बाई कुठे राहती? मी माहेरात राहती. कधी आली? लग्न झाले हळद पिटायच्या तिकडे आले. तिने ना अर्ज केला ना कोर्ट कचेरी केली, इकडेच राहिली. भावानी सांभाळली, आनंदात ठेवली, मौती केल्या, 10वे घातले, सगळं केलं, पण कधी कोर्टाची पायरी चढली नाही. आता तर कोर्टात जाऊनच लग्न लावलं. कोर्टात लग्न का बरं? तू बदलला तर काय करायचं? लग्नच कोर्टात लावलं. काही दिवसांनी मंगल कार्यालय कोर्टात जायला बसलं. सांगता येत नाही. कोणाचा कोणा काय राहिला नाही, भरोसा राहिला नाही. आणि धर्म तर भरोशावर चाललाय. धर्म देवाच्या भरोशावर चाललाय. ज्याला कधी पाहिलाच नाही, जो कधी दिसलाच नाही, त्या देवाच्या भरोशावर धर्म चाललाय. आणि आमचा तर चांगला नवरदेव पाहिलाय, पण भरोसा काय याचा? याची गॅरंटी काय? याच्यावर 100 रुपयाचा स्टॅम्प आणला. म्हणजे 100 रुपयाच्या स्टॅम्पवर काय भागत असतं? म्हणले याला 10 माणसं साक्षीदार गोळा केले तरी याचं भागा ना. म्हणजे याचा काय भरोसा आहे? मग भरोसाच नाही तर मग लग्न कशाला करता तुम्ही? तुमचा जर विश्वास नसेल तर व्यवहार घडत नाही. विश्वास असल्याशिवाय जगात तुम्हाला धर्म समजणारच नाही. धर्म हा विश्वासाच्या बाजूने आहे. विश्वास ठेवला म्हणून तर ज्ञानेश्वरी लोक डोक्यात घेऊन नाचायला लागले. विश्वास ठेवला म्हणून तुकारामाची गाथा लोकांनी आवडायला लावली. विश्वास ठेवला म्हणून संत शिरोमणी सावता महाराजांचा प्रपंच लोकांनी डोळ्या देखत पाहिला. विश्वास. आणि म्हणून ही प्राणज्योत जी आहे ना, प्राणज्योत, आता थोडासा विषय बदलला म्हणून सांगतो की जर आपण या शरीराची सुरक्षा व्यवस्था सांभाळली नाही, शरीर निरोगी राहावं म्हणून प्रयत्न केला नाही तर शरीर रोगाचे भांडार. कोण म्हणते? तुकाराम महाराज सांगतात शरीर रोगाचे भांडार आहे. याला रोग काय असा कोणी बेणं आणून लावावं लागत नाही. आता हे मागं करोना आला काय कोणी बेणं आणलं होतं का? नाही, ते आलं गेलं झालं. रोगाचे भांडार, हे भांडारच रोगाचं आहे. शरीर हे दुर्गंधीचं साधन आहे. दुर्गंधी. कोणाच्या शरीराचा सुगंध सुटला का माणूस मेला आणि मेल्यानंतर अत्तरासारखा वास सुटला. अत्तर मारू मारू ठेवला. पोरगी गावाला यायची होती, 2 दिवस लागत होते याचं ठेवायचं प्रेत. लोक म्हणजे वास सुटला, पण वास काय सुगंध सुटला का? नाही. दुर्गंधी हा देह दुर्गंधीचा मार्ग आहे. आणि जिथं दुर्गंधी असते तिथं या जगामधली सगळ्यात दुर्दैवी व्यवस्था असते. आणि म्हणून दुर्गंधीपासून दूर ठेवण्यासाठी आपल्या समाजामध्ये दहन प्रक्रिया, जाळून टाकण्याची प्रक्रिया, राख करण्याची प्रक्रिया ठेवली. राखेची दुर्गंधी सुटत नाही. आता एक महत्वाची मुद्दा सांगतो की जशाप्रमाणे ती ज्योत वारा आला की जाते, तसं या जगामध्ये देवाचा कोप ही एक यंत्रणा असते. देवाचा कोप. जो देव कृपा करतो तो देव प्रसन्न ठेवावा अशी आमच्या धर्माची प्रसन्नता आहे. एखाद्या देवीचं दर्शन का घ्यायचं? देवीला प्रसन्न करायचं. आपल्या घरावर लिहिलं असतं खंडेराया प्रसन्न, पांडुरंगाची कृपा. आपल्या घरावर लिहिलं असतं देवीची कृपा. आपल्या घरावर लिहिलं असतं तुळजा भवानी प्रसन्न. जो देव कृपा करतो त्याचा जर आपण त्याला कायम भजलं नाही, आता बघा बरं का, इथं घोटाळा आहे बरं का सगळा. इथं घोटाळा आहे. जे लोक कुळधर्म घालीत नाहीत, जे लोक आगाऱ्या टाकीत नाहीत, जे लोक आपल्या पितर पंधरवाड्यामध्ये पितर जीव घालीत नाहीत, बघा बरं का, त्यांचं काय वाकडं होतं याचं थोडसा अभ्यास समजून घ्या बरं का. लोक म्हणतील आईला काय येणे लोक आहेत बघ, हे काय आगाऱ्या पाहायला बापाही पाहिला नाही. हा म्हणतो बापाची आगारी घालायची ना, आमच्या आजी जीव घालायची, आमचा मावळा जीव घालायचा ना, आमचा मामा जीव घालायचा. याच्यावरती भगवद्गीतेमध्ये
भगवान कृष्ण उत्तर देतो, कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलम कृष्णम अधर्म अभिभावात होत अधर्म अभिभावात कृष्ण प्रदुष्यन्ति कुलश्रिया श्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायन्ते वर्ण संकरा संकरो नरकायेवच कुलज्ञानां कुलस्य च पतन्ति पितरो दोषा लुप्त पिंडोदक क्रिया दोष येते कुलज्ञानां वर्ण संकर कारकहि उत्सादन्ते जाति धर्माश्च कुलधर्माश्च शाश्वताः. हे आमचे जे वाड वडील असतात ना, जसे आमचे कुणी नातेवाईक येरवड्याच्या जेलमध्ये असले, त्यांना पार जन्मठेप जरी लागली असली तर वर्षातून 15 दिवस त्यांना पॅरलवर सोडलं जातं. कशावर सोडलं जातं? पॅरल. आता आपल्याला हे शब्द पाठ झाले, कारण आपल्या भागात हे कोर्ट कचेऱ्या कायम चालू असतं, त्याच्यामुळे हे शब्द ना आमच्या मागे झंझट लागली होती एकदा, त्याच्यामुळे हे सगळं आम्हाला माहिती झालं कसं असतं ते. मग ते पॅरलवर सोडलं जातं. किती दिवस झाले? अहो तुम्ही तर होते ना? नाही, मला 15 दिवस सुट्टी भेटली. तिकडे सुट्टी असते बरं का, सुट्टी कुठं नाही, तिकडे सुट्टी असते. तसं आपले जे वाड वडील यमाच्या दरबारामध्ये आहेत, त्यांच्या दरबारात वर्षातून एवढ्या 15 वाड्यात या स्वर्गाची दारं उघडी असतात. त्यांना मोकळं सोडलेलं असतं. 15 दिवस तुम्ही आता जा, तुमचे जे वंशज आहेत, पोरं नाती पानवंड, हे जे तुमचं खालचं लटांबळ आहे ना, या लटांबळाची गाडी घेऊन या. गाडी आता ते कुठे यायचे? मला गाव दिसले. पण आमच्या धर्मात दिलं की ह्या भाद्रपद महिन्याचा पक्ष, कृष्ण पक्ष, याला पितृ पंधरवाडा म्हणतात. या 15 दिवस त्यांना पॅरलवर सोडलेलं असतं. मग 15 दिवस पॅरलवर सोडलेलं असलं, त्यांना सरकारी खाना बंद. ज्यांना पॅरलवर सोडितात ना, त्यांचा पॅरलचा सरकारी खाना बंद असतो. बाकी रोज सरकार कोणाला पोषित. काही लोक खायला भेटत नाही म्हणून आज जाऊन राहते. चला आयतं खायला भेटत, सुरक्षा व्यवस्था आहे, तिथं कोणी वाकडं करू शकत नाही म्हणून बरेच लोक तिथं मुक्कामाला येतात. आता या आम्ही 100 दिवस डोळ्यांनी पाहिलं नाही, 100 दिवस झोपून आलो. त्याच्यामुळे आम्हाला या गोष्टीचा अनुभव घ्यायचाच होता. आता जाऊ द्या, तेव्हा कायचाच होता असं समजून आपण चाललो. वाईटातून चांगला अर्थ काढावा माणसाने. तुकाराम महाराजांच्या आयुष्यामध्ये वाईट दिवस आले, ते म्हणले बरे झाले देवा, निघाले दिवाळे. तसं आम्ही म्हणतो बरे झाले वा, तेवढाच अनुभव नाही. आम्ही काय पैसे देऊन गेलो होतो का? नाही, जाताच आलं नसतं. आम्ही जर म्हणलो मला मुक्काम करायचं 1 दिवस, पण ठेवलं असतं का आपल्याला? नाही. आम्हाला सरकारने किती दिवस ठेवून घेतलं? 100 दिवस ठेवून घेतलं. चला जाऊ दे. ती चुकीच्या कामाने का ठेवणार, चुकीच्या लोकांमुळे का ठेवणार, चुकीच्या गैरसमजातून का ठेवणार, किंवा या कुभांडामुळे का असणार, कशामुळे का असणार. पण त्या मुक्कामात एक गोष्ट लक्षात आली की कित्येक निष्पाप लोक गुंतलेले आणि कित्येक पापी उजळ माथ्याने येण्यात येतात. आम्हालाच कळलं नाही या देशाची व्यवस्था काय. एकाने तर काहीच केलं नाही. आता तुम्हाला सांगतो, एकाची गंमत सांगतो तुम्हाला. ते आपल्या MIDCला रेल्वे फाटापासून चाललं होतं. कुठं? या लिंबळकच्या रेल्वे फाटक बंद पडलं आणि एका कोपऱ्यात गर्दी दिसली. त्याला काय दिसली? गर्दी दिसली. म्हणून त्यांनी गाडी लावली. बघा बरं का, गंमत सांगतो, उदाहरण सांगतो, ते माणसाची गाडी घालून देतो. गाडी लावली आणि पाहायला गेला, तिकून पोलिसाची गाडी आली. म्हणून जेवढी गर्दी होती ती सगळी पांगली आणि हा तिथं उभा राहिला. याला काहीच माहित नव्हतं काय झालं, कोणाचं झालं, कधी झालं, काय झालं. आणि त्या पोलिसांना दिसलं इथं एका माणसाचा खून झालाय आणि एक माणूस इथं उभा आहे. त्याला उचलला, आत नेऊन टाकला, त्याला जन्मठेप लावली. तो म्हणतो मी MIDCत चाललोय, माझ्याकडे डबा आहे, मला काय माहिती काय चाललंय. बघा, घेण्यात देण्याचा त्याच्यावरती आरोप लावला, आरोप पत्र झालं, त्याला जन्मठेप लागली. आता बघा, याच्यापेक्षा काय सांगावं तुम्हाला. आणि असे कित्येक लोक उचल मात्याने येतात की ज्यांच्याकडं त्या रावणाने तरी कमी पाप केले असतील, त्या वाल्या गोळ्याने तरी कमी कार्यक्रम केला असेल. त्याच्यापेक्षा डेंजर लोक एकदम मस्त पैकी येणार. म्हणलं का ते म्हणले कोण वाकडे करतं? आमची वाकडे करत ताकद कुणा ते. म्हणजे ही जी परंपरा खंडित झाली ना, याचा अर्थ असा आहे की माणसाला कायद्याची भीती कधीच राहणार नाही. कायद्याला माणूस घाबरत नाही, कारण कायदा माणसानेच तयार केलाय. त्यामुळं माणूस बदलतो, माणूस फितवता येतो, माणूस फोडता येतो, हे माणसाला माहिती आहे. मग हे जग सज्जनाचं कधी होईल? जेव्हा या जगाला ईश्वराची भीती निर्माण होईल. ईशभय, त्याला काय म्हणतात? ईशभय. देवाला घाबरला पाहिजे. म्हणून देवाला घाबरला,
एखाद्या रस्त्याने जाताना एका ठिकाणी एखादं पाऊतकं दिसलं आणि तिथं झेंडा फडकताना दिसला आणि जर यांनी दर्शन घेतलं नाही याला झटकाच बसला पाहिजे तर तो माणूस घाबरतो. बऱ्याच ठिकाणी माणसाला झटके बसतात. माणूस विचार करतो मला कसं काय झटका बसला आणि मग तो आठवतो त्या ठिकाणी मी दर्शन घेतलं नाही, तिथं बिगर दर्शनाचा आलो. हेच अंधश्रद्धा असू द्या, श्रद्धा असू द्या, नाही तर मूळ असू द्या, पण माणूस घाबरलाच पाहिजे. माणूस जर देवाला घाबरला नाही तर माणूस अराजकतेकडे जातो आणि रावणाचा संपर्क ठेवतो. म्हणजे आम्ही रामाची पूजा करतो पण आम्ही कोणत्या मंडळात आहेत? आम्ही रावणाचे कार्यक्रम राबवतो आणि रामाची पूजा करतो. आता आमचा घोटाळा वेगळा आहे. रावणाने जे केलं, रावण अहंकारी होता, रावण कपटी होता, रावण साम्राज्यवादी होता, रावण लोकांवर दडपण टाकून उभा व्हायचा. आम्ही रावणाच्याच अवलादी आहोत पण फक्त भक्त रामाचे आहोत. रामाच्या पाया पडतो. रामा तू सज्जन आहे. आम्ही काय सज्जन नाही? कारण आम्ही रामाच्या मार्गाने चालत नाही, फक्त आम्ही रामाचं दर्शन घेतो. एवढाच आमच्यात राम राहिलाय, बाकी राम नाही आमच्यात काही. ही दुर्दैवी प्रक्रिया थांबवायची असेल ईश्वराची कृपा समजून घेताना ईश्वराचा कोप झाला तर ढगफुटी झाली तर अख्खं मारीन गाव वाहून गेलं. मारीन गाव वाहून जाण्याचं ऐकलं तुम्ही कधी? अख्खं गाव डोंगराखाली गेलं. खाली थोडं तिडकं नाही, 20 फूट खाली गेलं. 20 फूट खाली. ही मोहनजोदडोची संस्कृती हे तुमच्या आमच्या या साम्राज्यापेक्षा कितीतरी मोठी होती. हडप्पा संस्कृती किती मोठी होती. अरे त्या काळात त्यांच्या पाईपलाईन होत्या. किती वर्षापूर्वी? 3000 वर्षापूर्वी त्यांच्या पाईपलाईन होत्या की ज्याला मोटर नव्हती की पाणी अख्ख्या गावात फिरायचं. काय योजना असेल? इथं आमची पाईपलाईन 50-12 फुटाची. आम्हालाच कळलं ते पाईपलाईन दुरुस्त कशी करायची. आता हे 2 वर्षापासून झंझट घेतली आम्ही तर परवा येतो राम राम भाऊ पुढे डोक्याला तार नको कानाला खडा. हे सोपं नाही का समजून तुम्ही? हे धुणं धुवायचं काम सोपं नाहीये. आपण म्हणतो धोबी घाट. अहो या धोबी म्हणजे सगळ्यात जगाच्या पाठीवरचा पूजनीय माणूस असतो. हो त्याची धुणं सोपं गमत येत. या सगळ्या गोष्टीचा विचार करून हा धर्म लिहिला गेला आणि या धर्मामध्ये कर्म श्रेष्ठ आहे असा सांगणारा आमचा सावता माळी कर्मावर विश्वास ठेवा सांगताना म्हणाला, आमची माळीयाची जात शेत लावू बागायत आम हाती मोठनाडा पाणी जाते फुलवाडा शांती शेवंती फुलली प्रेमे जाई जुई व्याली. बघा बरं का इथं घोटाळा आहे बरं का. आता फुलं 3 फुलं ही आरोग्यदायी असतात. शांती शेवंती जिथं असते ना, म्हणून तर देवीला शेवंतीचा हार घातला जातो. शेवंती असलेल्या ठिकाणी शांतता असते. शांत म्हणून हार नेहमी शेवंतीचा. आता आम्ही आणलाय झेंडू कुठं आलाय? झेंडू आपल्या इतिहासामध्ये कुठं लिहिला गेला का तुम्हाला? नाही. झेंडू हे विस्पार करणारं फुल आहे. विस्पार. आणि ज्याचा विस्पार होतो त्याचा विस्फोटही होतो. त्याच्यापासून गुणधर्म काही राहत नाही. झेंडूचा सुगंध कधी येत नाही. झेंडू दिसायला आकर्षक असणारं फुल आहे पण खरं आरोग्यदायी फुल असतं शेवंती. शांती शेवंती फुलली प्रेमे जाई जुई व्याली. जाई जुईचा गजरा. नवरा बायको मध्ये प्रेम गरजा कोणाचा केला? जाई जुईचा गजरा केला. आता जाई राहिली नाही, जुई राहिली नाही आणि त्या फुलाचं वजनही भरत नाही. ते फुलाचं बाजारात येतं कुणी गिराईक लागत नाही. सध्या गिराईक कशाला? झेंडूला गलांड्याला फुलं. हे गलांडी गेंडे घालायचेच कामं चालू झाले. आता मूळ नाही. प्रेमे जाई जुई व्याली सावता म्हणे केला मळा विठ्ठल देखियेला डोळा. म्हणून आपल्या उद्योगात देव माना. उद्योग प्रामाणिकपणे करा. याच्यातच धर्म टिकलेला आहे. बोला पुंडलिक वरदे हरी.